आता 1 महिन्यापासून प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे. पूर्ण महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलेलं आहे. प्रत्येकाच्या शेतात आज पाणी साचलं. त्यामुळे सरसकट कर्जमाफी, दुष्काळ सरसकट प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे. धन्यवाद. जिल्हा पुरणार नाही, अजून पैसे लागतील आणि विशेष करून माझे जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना व संदर्भित जे कोणी काही पंचनामे करणार कृषी विभागामार्फत असो किंवा कशामार्फत असो, त्यांनी काही जे नियम आहेत ते थोडेसे शिथिल करावे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण मदत द्यावी. ज्याप्रमाणे नियमबाह्य एसी जिल्हाधिकाऱ्यापासून सगळेजण जसे बसतात का त्याप्रमाणेच नियम जे आहेत त्या शेतकऱ्यांचे थोडे शिथिल व्हायला पाहिजे. अन्यथा उद्यापासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयापासून की हे वेतन श्रेणी S30 मध्ये बसत नाही त्या सगळ्यांची एसी काढण्यासाठी तीव्र आंदोलन छेडेल. महाराष्ट्रातले त्यात परभणी तालुका जो आहे तो इतका पाण्याखाली आलेला आहे की काही सांगता येईन. परभणी तालुक्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी 2 ते 3 गावामध्ये आत्महत्या केली, तरीही त्याच्याकडं कुठल्याही गोष्टीकडं तहसीलदार किंवा कलेक्टर साहेब ध्यान देत नाही. म्हणून आम्ही सर्व वल्ला दुष्काळ जाहीर करा. जर यांनी जाहीर नाही केला तर मनसे खळखट्याळप्रमाणे आम्ही पुन्हा आंदोलन करू, हे आम्ही इशारा कलेक्टरला दिलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.